नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहुयात 25 मिनिटं 50 बातम्या. मात्र त्याआधी एक मोठी बातमी येते. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. अमरावतीच्या इरविन चौक ते राजापेठ उड्डाणपुलाचं सांडपाणी नेहमीच पुलाखालून वाहत असतं. एक भाजीपाला विक्रेता चक्क फ्लायओव्हरच्या सांडपाण्यात भाजीपाला धुवून विक्रीला नेत असल्याचं दिसतंय आणि या भाजीपाला विक्रेत्यावरती कारवाई होणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. अमरावतीकरांच्या आरोग्याशी हा खेळच म्हणावा लागेल, कारण सांडपाण्यामध्ये भाजीपाला धुतला जातोय. त्यामुळे घरी गेल्यानंतर सुद्धा भाजीपाला स्वच्छ धुवून घेण्याची गरज आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. अमरावतीच्या इरविन चौक ते राजापेठ उड्डाणपुलाचं सांडपाणी नेहमीच पुलाखालून वाहत असतं आणि त्यातच एक भाजीपाला विक्रेता चक्क फ्लायओव्हरच्या सांडपाण्यामध्ये भाजीपाला धुवून विक्रीसाठी नेत असल्याचं समोर आलं आणि या भाजीपाला विक्रेत्यावरती कारवाई होणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. अमरावतीकरांच्या आरोग्याशी खेळण्याचाच एक प्रकारे हा प्रकार असल्याचं बोललं जात आहे. तर या पुलावरचं सांडपाणी जे या पाईपमधून खाली येत आहे त्याच पाण्यामध्ये एक भाजी विक्रेता भाज्या धुत असल्याचं दिसतंय. त्यामुळे अमरावतीकरांनो सावधान. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरती. संजय, कधीचा हा प्रकार आहे? कोणी हा कॅमेरामध्ये कैद केला? कसं उघड झालंय आणि यानंतर काय चर्चा आहे? निश्चित खरं तर आजचाच हा प्रकार आहे. आजच एका व्यक्तीला हा जो भाजी विक्रेता जो आहे हा भाजीपाला अक्षरशः अमरावतीचा जो मुख्य भाजीची बाजारपेठ आहे, भाजी बाजारपेठ असण्याच्या अगदी जे बाहेरच जो एक ओव्हरब्रिज आहे या ओव्हरब्रिजच्या खालचा हा प्रकार आहे. आणि सकाळी पाऊस सुरू असताना ओव्हरब्रिजवरून जो पाऊस कोसळत होता त्या पावसातून खाली पडलेल्या पाण्यात हा भाजीपाला धुतानाचा हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ एका नागरिकांनी कैद केला आणि त्यानंतर तो त्यांनी आमच्याकडे पाठवला. आणि याआधी पण आपण जर बघितलं तर एक दूध विक्रेता चक्क जे गुरांना जे पाजण्यासाठी पाणी जे असते त्या पाण्यातला पाणी दुधात मिक्स करताना आपल्याला आढळलेला होता. आणि त्यानंतर आजचा हा जो प्रकार आहे, आजच्या या प्रकारानंतर खरं तर अमरावतीकरांच्या स्वास्थ्यासोबत तरी खेळते की काय असं वाटायला लागले. त्यामुळं हा जो भाजी विक्रेता आहे याचा चेहरा जो स्पष्ट दिसत आहे, त्यामुळं हा ट्रेस होऊ शकतो आणि हा ट्रेस झाल्यानंतर त्याच्यावर महानगरपालिका किंवा बरोबर आहे आणि त्यामुळे अमरावतीकरांपर्यंत हा प्रकार पोहोचला पाहिजे आणि त्यामुळे सावधान भाजी विकत घेत असताना आणि या सगळ्या प्रकारावरती सुद्धा आळा बसायला हवा. धन्यवाद संजय या सगळ्या माहितीसाठी. आणि यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्या बघूयात वेगवान स्वरूपात. खडकवासला धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे पुणे महापालिकेकडून आणि प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. लाऊडस्पीकर लावून त्यावरती घोषणा देत नागरिकांना अलर्ट केलं जात आहे. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांवरती स्थिर आहे. गेल्या 24 तासात पाणी पातळी 1.5 फुटांची घट झाली आहे. त्यामुळे सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार मात्र सुरूच आहे. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या 1 फूट खाली आली आहे. याच कृष्णेच्या पाणी पातळीची पाहणी करण्यासाठी लष्करी जवान नदीकाठी आले होते. त्यांनी नदीची पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. गडचिरोली जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. त्यामुळे जिल्ह्यातील 40 मार्ग बंद आहेत. 5 तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. तसंच वैनगंगा प्राणहिता नदीची पाणी पातळी वाढत असल्यामुळे नागरिकांना सतर्क करण्यात आलंय. कृष्णा नदी आणि पंचगंगा नदीच्या संगमावरती असलेल्या नृसिंहवाडी परिसराला महापुराचा विळखा बसलाय. त्यामुळे दत्त मंदिर पाण्याखाली गेलंय तर बाजारपेठ आणि घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. त्यामुळे तालुक्यातील शाळांना देखील सुटी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापुरातील काही भागात अजूनही पूरपरिस्थिती कायम आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत काहीशी घट झाली आहे, मात्र काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. पुणे बेंगळुरू हायवेवरील पाण्याचा अजून निचरा झालेला नाही, त्याची ड्रोन दृश्य समोर आली आहेत.
पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 फुटानं घटली आहे, त्यामुळे पूर ओसरायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. मात्र पन्हाळा ते गगनबावडा मार्ग अद्यापही पाण्याखालीच आहे. जिल्ह्यातील 85 बंधारेही पाण्याखाली असल्यामुळे हजारो हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालंय. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय, त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. वाशिममधील अडाण धरणाचे 5 दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत. मुसळधार पावसामुळे धरण 65% भरलंय. अडाण नदीपात्रात विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलंय. मावळ तालुक्याच्या पवना धरणातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झालाय. सध्या धरणात 85% पाणीसाठा आहे, तर धरणातून 1400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाऊस वाढल्यास विसर्ग वाढवण्याचा इशारा नदीकाठच्या गावांना देण्यात आलाय. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे नवेगाव बांध तलाव ओव्हरफ्लो झालाय. सडक अर्जुनीतील चिंगी या गावातून जाणाऱ्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे आणि त्यामुळे चिंगी आणि खोबा या गावांचा संपर्क तुटलाय. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाची पाणी पातळी 2.5 फुटांनी वाढली आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची अपेक्षा आहे, प्रतीक्षा आहे. नाथसागराची पाणी पातळी सध्या 6.65% वरती आहे. कोकणातील पारंपरिक मासेमारी हंगाम अवघ्या 2 दिवसांवरती आलाय, त्यामुळे मच्छीमार दर्यावरती स्वार होण्यास सज्ज झालेत. नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात होण्याआधी मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे. भुसावळ तालुक्यासह परिसरातील मागील 4 ते 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मात्र आज सकाळपासून पावसानं पुन्हा जोर धरलाय. मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा पसरलाय. पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. यावेळी पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पहाटेपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय. नाशिकमधील सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांचा सलग 3ऱ्या दिवशी संप सुरूच आहे. वेतनवाढीच्या मागणीसाठी आंदोलन पुकारलं असून याचा शहरवासियांना मोठा फटका बसतोय. कर्मचाऱ्यांच्या मागणीवरती विचार होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी दिलाय. अखेर 5 दिवसांनंतर आजपासून मनमाडमधील बाजार समितीत कांदा आणि धान्याचे लिलाव सुरू झालेत. लेवी, हमाली आणि तोलाई कपातीवरून माथाडी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला होता, त्यानंतर वाद सुटला असून पुन्हा लिलाव सुरू झाले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर पवारांची भूमिका काय आहे असा सवाल पंकजा मुंडेंनी उपस्थित केला. तर शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांची भूमिका समजून घेणं महत्त्वाचं असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. आरक्षणावरती तोडगा काढण्याची शरद पवारांची भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला. तर शरद पवारांनी जरांगेंबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलंय. शरद पवारांच्या मुखी दंगलीची भाषा शोभत नाही, त्यामुळे त्यांनी दंगलीची भाषा कशावरून केली असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारलाय. तर दंगली घडतील अशी वक्तव्य करू नका असा सल्लाही त्यांनी दिला. प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांचे सोलापुरात भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकतायत. बच्चू कडू आज सोलापूरच्या दौऱ्यावरती असून त्यांच्या स्वागतासाठी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे आज बीडच्या दौऱ्यावर आहेत. भगवान भक्तिगडावरती दर्शन घेऊन पंकजा मुंडेंनी दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत केलं. हेड टू टेल नियमाप्रमाणे उजनी धरण पूर्ण भरलं पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन आमदार समाधान आवताडे यांनी दिलं. यासाठी लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या समोर हा विषय मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलं. दिल्लीतील IAS कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचून 3 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर MSCनं मोठी कारवाई केली. दिल्लीमध्ये तळघरामध्ये सुरू असलेली बेकायदेशीर 13 कोचिंग सेंटर्स सील करण्यात आली आहेत. आणखी अशाच काही बातम्या आपण पाहूयात, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.